युतीचं सरकार 1 वर्षापूर्वी स्थापन झालं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय श्री अजित पवारजी उपमुख्यमंत्री आणि आमचे महायुतीचे 13 पक्षाचे घटक या सरकारच्या स्थापनेकरता आमची महायुती ही प्रचंड मजबूतीने काम करत आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या मार्गदर्शनाने आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी यांनी वारंवार केलेल्या सूचनानुसार महाराष्ट्रातील मूलभूत सुविधावर आणि एकंदरीत 2029चा महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र असं विकासाचं व्हिजन आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केलं आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी विकसित महाराष्ट्राचं जे व्हिजन तयार केलं आहे त्यामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून मुंबईपर्यंत सर्व घटकावर, सर्व समाजांना, सर्व घटकांना आणि सर्व दुर्लक्षित विषयांना माननीय देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने लक्ष टाकलं। आमचं सरकार गतिमान सरकार, पारदर्शी सरकार, लोकाभिमुख सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी शपथ घेतली त्याच दिवशी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान सरकारची पार्श्वभूमी आपल्याला विदित केली आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये आमचं सरकार हे अत्यंत गतिमान आहे, पारदर्शीपणा आहे आणि या ठिकाणी लोकाभिमुख सरकार म्हणून आम्ही काम करतो आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की यावर्षी प्रचंड मोठी नैसर्गिक आपत्ती या राज्यावर आली। या नैसर्गिक आपत्तीमध्ये 32,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, मग पायाभूत सुविधा त्या ठिकाणी देण्याबाबतचे निर्णय करण्याची वेळ सरकारवर आली। हा अचानक 32,000 कोटीचा बोजा येऊनही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी विकासाचा समतोल राखत या महाराष्ट्रामध्ये सर्वच विषयावर त्या ठिकाणी सर्वांना न्याय देत काम केलं। शेतकऱ्यासाठी पीक विमा या ठिकाणी भरपाई देण्याबद्दलही आपण त्या ठिकाणी निर्णय केलेत। पायाभूत सुविधा करता मी सांगितलं की मोठ्या प्रमाणावर विकास निधी या ठिकाणी मंजूर केला। डिजिटल सेवेच्या माध्यमातून पारदर्शकता वाढवण्याचा आपण प्रयत्न केला आहे। उद्योग क्षेत्रातली गुंतवणूक ही देशातली सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आहे आणि पुढच्या वर्षी यावर्षी डावोसमध्ये ज्या पद्धतीनं आपलं प्रेझेंटेशन होणार आहे त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्याकरता या ठिकाणी काम करणार आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थाला बळकटी देण्याचंही काम आपल्या सरकारने केलं। कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्याकरता अनेक निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी घेतलेत आणि तंत्रज्ञान व बळ या नागरिक केंद्रित शासन पद्धतीला प्राधान्य देण्याचंही काम आमच्या सरकारने केलं। बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार महोदयांनो की आपण या ठिकाणी जर विचार केला तर शेतकरी वर्गात आपण शेतीमध्ये 5 वर्षात 25,000 कोटीची गुंतवणूक करण्याचा जो आपण निर्णय घेतला त्याची सुरुवात आपण केली। मी आताच सांगितलं की 32,000 कोटी रुपये या ठिकाणी जे पॅकेज जे आपण दुष्काळग्रस्ताला दिलं त्याच्याही त्या ठिकाणी आपण अंमलबजावणी केली। मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना या राज्यामध्ये युती सरकारने सुरू केली होती, पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सर्वात जास्त बळ आता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेला दिलं। 10,000 कृषी फीडरवर आता ही योजना सुरू झाली आणि 16,000 मेगावॅटचे प्रकल्प सुरू झाले। सोबतच 1400 मेगावॅटचे प्रकल्प हे कार्यान्वित झाले। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाला 21 जिल्ह्यातील 7,201 गावामध्ये नानाजी देशमुख या ठिकाणी कृषी संजीवनी योजनेचे प्रकल्प सुरू झाले। महाअॅग्रीचं जे AI धोरण आहे 2025 ते 29 या काळातलं त्याला मंजुरी आपल्या सरकारने दिली। 3 वर्षामध्ये या ठिकाणी महाअॅग्री या धोरणाला 500 कोटी रुपये खर्च करून शेतीला आधुनिकीकरण देण्याचा एक मोठं पाऊल
देवेंद्र फडणवीसच्या सरकारने उचललं. खरं तर पशुसंवर्धनमध्ये पशुसंवर्धनाच्या सर्व योजनाला कृषीचा समकक्ष दर्जा देण्याचा या ठिकाणी आपल्या सरकारने निर्णय घेतला. शेवटी अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता. या विषयाला दुर्लक्षित होतं. पण पशुसंवर्धनमध्ये जे काही उद्योग येतील किंवा जे काही आपण वाढ करू त्याला कृषीचा दर्जा राहणार आहे, हाही निर्णय आपण घेतला. मत्स्य व्यवसायाला सुद्धा कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय. या निर्णयाला कितीतरी सरकार गेले, पण माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचं कार्य केलं. आपण जर इरिगेशन बघितलं तर वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला 88,000 कोटी रुपये याचा फायदा 10 लाख हेक्टर सिंचन शेतीला होणार आहे. याचाही निर्णय आपल्या सरकारने घेतला. दमनगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्प जो आहे त्याला 13,497 कोटीची मान्यता दिल्या गेली आणि 1 लाख एकरला याचा किमान लाभ होणार आहे. 215 जे इरिगेशनचे प्रकल्प मागच्या अनेक वर्षापासून प्रशासकीय मान्यतेकरता या ठिकाणी होते, त्यांना मान्यता आपण दिली आणि 27,99,000 हेक्टर ज्या जमिनी या इरिगेशनपासून मागे राहिलेल्या होत्या त्या आता या प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतामुळं आता या ठिकाणी जवळपास 27 लाख हेक्टर जमिनीला त्या ठिकाणी फायदा होणार आहे. सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन ही जे 5,329 कोटी रुपयाची आपण त्या ठिकाणी सरकारने योजना मंजूर केली. टेंबो उपसा सिंचन योजनेला 7,370 कोटी दिले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये 28 नवीन प्रकल्पाचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आला. या ठिकाणी जलयुक्त शिवार 2 मध्ये आपण वर्षभरात 37,166 कामं आपल्या सरकारने पूर्ण केली, आमच्या सरकारने पूर्ण केली. पायाभूत सुविधा जर विचार केला तर पायाभूत सुविधामध्ये महाराष्ट्र सरकारने प्रचंड मोठी उंची या ठिकाणी गाठली. समृद्धी महामार्ग एक तर संपूर्णतः जो खुला झाला, आता गडचिरोलीपर्यंत नेण्याचा तो निर्णय झाला, त्यातनं आता त्याचंही पुढचं काम सुरू झालं. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचं पूर्ण नियोजन झालं. काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनच्या अडचणी होत्या त्या दूर झाल्या. या ठिकाणी काही ठिकाणी अलाइनमेंटच्या अडचणी होत्या त्याही दूर झालेल्या आहे आणि त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाचं या ठिकाणी काम आता पुढं या ठिकाणी संपूर्ण नियोजन होऊन काम सुरू होणार आहे. वाळवण पोर्ट आणि ऑफशोअर विमानतळ याचंही नियोजन पूर्ण झालं. प्राथमिक संपूर्ण बाबी पूर्ण झाल्या. त्याचंही आता या ठिकाणी काम सुरू होण्याच्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्राथमिक बाबी आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये 51 करार झाले. 70,000 मेगावॅट वीज निर्मितीचे करार झाले. 3.83 लाख कोटीचे नवीन गुंतवणुकीचे निर्णय झाले. 1,13,990 रोजगार निर्मितीची त्या ठिकाणी आपण साधारणतः जो उद्दिष्ट ठेवलं होतं ते पूर्णत्वास आपण नेण्याचा प्रयत्न केला आहे. 45,500 मेगावॅटचे अतिरिक्त ऊर्जा खरेदीचे करार आता पुढे झालेले आहेत. सोबत 36,000 मेगावॅटची हरित ऊर्जा निर्माण करण्याचा निर्णय आपल्या देवेंद्र फडणवीस सरकारने केला, आमच्या सरकारने केला. खरं तर 100 गावात सौर ग्राम योजना आपण आणली. त्या ठिकाणी संपूर्ण गाव हे सौर ऊर्जेवर जाणारं असे 100 गावं त्या ठिकाणी त्या कामाला सुरुवात झाली आणि ती गावं आता सौरग्राम होणार आहेत. 15 गावं पूर्ण झाली आहेत आणि बाकीची गावं 31 मार्चपूर्वी आपण सौरग्राम करणार आहोत. सोबतच नागपुरात जी आपली राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे ती या ठिकाणी आता काम सुरू झालं आहे. मुंबई आणि डेपो ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रोला 11ला मान्यता मिळाली आणि आपण बघितलं 23,487 कोटी 23,487 कोटी मुंबई आणि डेपो ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो 11ला आपण त्या ठिकाणी मान्यता दिली आहे. मुंबईत 238 लोकल गाड्यांना खरेदी करता 4,826 कोटी रुपयाचं नियोजन झालं. पुणे लोणावळा 3ऱ्या व 4थ्या उपनगरीय रेल्वेला या ठिकाणी 51 कोटी रुपये शासनाने मंजुरी दिली. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्गाला 6,363 कोटी रुपयाला मान्यता दिली. नागपूर रिंग रोडसाठी 13,748 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी खर्च करतो आहे. नवीन नागपूर करता आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्तीय केंद्र जे येत आहे नागपूरला त्याकरता 6,500 कोटीला मान्यता दिली आहे. वडसा देसाईगंज गडचिरोली रेल्वे मार्गाकरता 943 कोटीची मान्यता दिली आणि ही जे या ठिकाणी या राज्यातले अनेक शहरं आयकॉनिक शहरं करण्याकरता सुद्धा शासनाने या ठिकाणी मान्यता दिली आहे.
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या सरकारने मान्यता दिली आहे. महिलांकरता आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजना ही कंटिन्युअस ठेवण्याचा, ती जोपर्यंत आमचं सरकार महाराष्ट्रात आहे तोपर्यंत ही योजना कंटिन्युअस ठेवण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला आणि ती दमदार सुरू आहे. राज्यातील 10 जिल्ह्यात महिला बचत गटाचे उमेद मॉल देण्याचाही निर्णय आपल्या सरकारने केला आणि अनेक जिल्ह्यामध्ये महिला बचत गटांना 1 लाख रुपयाचं अनुदान देऊन त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणीच्या बचत गट, आमच्या लाडक्या बहिणीच्या कोऑपरेटिव्ह बँक तयार करण्याचा निर्णय आपल्या सरकारने यांना प्रोत्साहन दिलं आहे. या ठिकाणी दावोसमध्ये आपण बघितलं की 16 लाख कोटीचे सामंजस्य करार त्या ठिकाणी झाले. 80% त्याच्यावर अंमलबजावणी झाली. देशामध्ये सर्वात जास्त दावोसच्या कराराची अंमलबजावणी करण्यामध्ये महाराष्ट्र सरकार हे क्रमांक 1 वर आहे. इतर राज्यापेक्षा महाराष्ट्राने या ठिकाणी प्रचंड उंची गाठलेली आहे. 2024-25 मध्ये 1,64,875 कोटीचा एफडीआय, देशाच्या 40%. सरकारच्या वर्षपूर्ती निमित्तानं कार्याचा लेखाजोखा घेतला जातोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.